नमस्कार, श्री स्वामी समर्थ। लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे। 13 ऑगस्ट 2026 गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असलेला महिना आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा आणि सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे। आणि भगवान शंकरांच्या आवडत्या सेवांपैकी एक महत्त्वाची सेवा म्हणजे पार्थिव शिवलिंगाची पूजा। पार्थिव म्हणजे पृथ्वी, पृथ्वी म्हणजेच माती आणि मातीपासून तयार केलेल्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग असं म्हणतात। श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची मनोभावे पूजा केल्यास भगवान शिवाची विशेष कृपा मिळते। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पार्थिव शिवलिंग कसं तयार करायचं, त्याची पूजा कशी करायची, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि पूजा झाल्यानंतर पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन केव्हा आणि कसं करायचं याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात आधी पार्थिव शिवलिंग कसं तयार करायचं ते पाहूया। पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी आपल्याला स्वच्छ माती लागणार आहे। आता परंपरेनुसार नदी किंवा तलावाच्या काठची माती पवित्र मानली जाते, पण प्रत्येकालाच तिथून माती आणणं शक्य होईलच असं नाही आणि म्हणून तुमच्या परिसरातील एखाद्या स्वच्छ जागेची माती तुम्ही घेऊ शकतात। तुम्ही शेतातील माती सुद्धा पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी घेऊ शकतात। आता माती घेतल्यानंतर त्यामध्ये दगड, कचरा किंवा इतर काही असेल तर ते काढून टाका। माती चाळणीने चाळून घ्या आणि ती स्वच्छ करून घ्या। त्यानंतर त्या मातीवर थोडंसं गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे। आता या मातीमध्ये थोडंसं पाणी घालून ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे। खूप पातळ किंवा खूप कोरडी ठेवायची नाही, अगदीच घट्टसर असा मातीचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे। माती व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपल्या हातानं त्याला शिवलिंगाचा आकार द्यायचा आहे। आता शिवलिंग तयार करताना मनामध्ये भगवान शंकरांचं स्मरण करा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप आपल्याला सतत करत राहायचा आहे। आता हे पार्थिव शिवलिंग कुठे ठेवायचं तर बघा, तुमच्या घराजवळ बेलाचं झाड असेल, शमीचं झाड असेल, आवळ्याचं झाड असेल किंवा वडाचं किंवा एखादं पवित्र झाड असेल तर तिथे स्वच्छ जागा करून तिथे आपल्याला हे पार्थिव शिवलिंग ठेवून त्याची पूजा करायची आहे। पण जर तुमच्या घराजवळ यापैकी एकही झाड नसेल तर काहीच अडचण नाही। तुम्ही घरामध्येच एका स्वच्छ पाटावर, चौरंगावर किंवा एखाद्या कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंगाची स्थापना करू शकतात। आता हे पार्थिव शिवलिंग तुम्ही तुमच्या घरामध्ये तयार करून तिथे पूजा करू शकता किंवा तुमच्या अंगणामध्ये जिथे झाडे लावलेली असेल तिथे सुद्धा तुम्ही एखाद्या झाडाजवळ पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू शकता। आता जर कुंडीमध्ये तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करणार असाल तर आधी सुरुवातीला कुंडीमध्ये पूर्ण माती भरून घ्यायची आहे आणि मग त्या मातीवर आपल्याला शिवलिंग तयार करायचं आहे। आता शिवलिंग तयार करताना त्याला अभिषेकाचं पाणी जे आहे ते बाहेर जाण्यासाठी जो भाग असतो त्याला आपण जलाधारी म्हणतो। ही जलाधारी उत्तर दिशेकडे आली पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला पार्थिव शिवलिंगाची स्थापना करायची आहे। आता सगळ्यात आधी पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्यासाठी आपल्याला पूजेसाठी साहित्य लागणार आहे। तर आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी पंचामृत लागणार आहे, तांब्याभर शुद्ध पाणी लागणार आहे, त्याचबरोबर गाईच्या किंवा तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा, धूप, अगरबत्ती, त्याचबरोबर भस्म, चंदन, अष्टगंध, कापूर, अखंड तांदूळ, कापसाचं वस्त्र, लवंगा, काळे तीळ, पांढरे तीळ, त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुलं, धोत्र्याचं पांढरं फूल किंवा धोत्र्याचं फळ, बेलपत्र, शमीचे पत्र असतील तर ते घ्या, दुर्वा घ्यायचा आहे, रुईचं पान घ्यायचं आहे आणि पूजेमध्ये प्रसाद म्हणून ठेवण्यासाठी एखादं फळ किंवा खडीसाखर घ्यायची आहे। आपल्या इच्छेनुसार दक्षिणा घ्यायची आहे। तर यापैकी ज्या वस्तू तुम्हाला उपलब्ध असतील त्या वस्तू पूजा करण्यासाठी घ्यायच्या आहे। पूजा सुरू करण्याआधी जिथे पूजेची मांडणी केली आहे तिथे बसण्यासाठी एक आसन टाकायचं आहे आणि आसनावर बसून पूजा करायची आहे। सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात किंवा तेलाचा दिवा लावू शकता, कारण आपण जी कोणतीही पूजा किंवा सेवा करतो त्या सेवेचा साक्षीदार म्हणून दीपदेवतेला मानलं जातं। म्हणून पूजा सुरू करण्याआधी दिवा नक्की लावून घ्या। त्यानंतर धूप आणि अगरबत्ती सुद्धा लावायची आहे। आता बघा, पार्थिव शिवलिंग तयार केल्यानंतर आपल्याला माहीतच आहे की शिवलिंगावर संपूर्ण शिवपरिवाराचं वास्तव्य मानलं जातं, म्हणजेच माता पार्वती, भगवान कार्तिकेय आणि गणपती बाप्पा यांचं वास्तव्य शिवलिंगावर असतं। आणि म्हणून शिवलिंगाची पूजा करण्याआधी आपल्याला संपूर्ण शिवपरिवाराचं मनापासून स्मरण करायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगाच्या पूजेला सुरुवात करायची आहे। आता जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची असेल तर सुरुवातीलाच मनामध्ये तुम्ही संकल्प करू शकता। संकल्प करताना आपलं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे आणि मग तुम्ही
या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार आहात की फक्त सोमवारच्या दिवशीच पार्थिव शिवलिंगाची पूजा करणार आहात तसं सांगायचं आहे. आणि तुमची काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही या पार्थिव शिवलिंगाची श्रावण महिन्यामध्ये पूजा करत असाल तर त्या इच्छेचा उल्लेख करायचा आहे आणि संकल्प सोडायचा आहे आणि मगच पूजेला सुरुवात करायची आहे. आता पार्थिव शिवलिंगात अभिषेक आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. म्हणजे अभिषेक करताना साधा क्रम लक्षात ठेवा. आधी पाण्यानं, त्यानंतर पंचामृतानं आणि शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर आता शिवलिंगाची पूजा करायची आहे. अभिषेक करत असताना खूप जास्त पाणी टाकायचं नाही शिवलिंगावर किंवा खूप जास्त प्रमाणात आपल्याला पंचामृत सुद्धा टाकायचं नाही, कारण हे पार्थिव शिवलिंग आहे आणि म्हणून शक्यतो थोड्या प्रमाणात पाणी आणि पंचामृताचा वापर करायचा आहे. आता अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे. भगवान शंकरांना भस्म प्रिय मानला जातो, त्यामुळे पार्थिव शिवलिंगाला भस्म लावा. आपला अंगठा आणि करंगळी सोडता मधली जी 3 बोटं आहेत त्या 3 बोटांनी पार्थिव शिवलिंगाला भस्म लावायचा आहे आणि आपल्या कपाळाला, कंठाला, छातीला सुद्धा आपल्याला भस्म लावायचं आहे. त्यानंतर चंदन किंवा अष्टगंध सुद्धा आपल्याला शिवलिंगाला लावायचं आहे. आणि जर तुमच्याकडे कापसाचं वस्त्र असेल तर हे वस्त्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. त्यानंतर अखंड अक्षता सुद्धा शिवलिंगाला अर्पण करा. देवाला तुटलेला किंवा फुटलेला अक्षता अर्पण करू नये, त्यामुळे शक्यतो स्वच्छ आणि अखंड अक्षता वापरायच्या आहे. आता भगवान शंकरांना प्रिय असलेलं बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र शक्यतो स्वच्छ आणि अखंड असावं. 3 पानांचं बेलपत्र मिळालं तर उत्तम. बेलपत्र आधी स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या आणि त्यानंतर चंदन लावून ते शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्रासोबतच शमीपत्र, धोत्र्याचं फूल किंवा फळ, रुईची पानं, पांढरी फुलं, दुर्वा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात. फुलं आणि पानं अर्पण करण्याआधी ती स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या आणि शिवलिंगावर नेहमी पानं, फुलं अर्पण करताना ती ओली करून घ्यायची आहे आणि मगच शिवलिंगावर अर्पण करायची आहे. त्याचबरोबर आपण शिवलिंगावर जेव्हा अक्षता किंवा पांढरे तीळ, काळे तीळ अर्पण करत असतो तेव्हा ते सुद्धा थोडेसे ओले करून घ्यायचे आहे आणि मगच शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. आता बघा, श्रावण महिन्यामध्ये अनेक भक्त संकल्प करून भगवान शंकरांना 108 बेलपत्र, 108 पांढरी फुलं किंवा 108 अक्षता, 108 लवंगा अर्पण करत असतात. आता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये सेवा करू शकतात. तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात. त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र येत असेल तर त्याचं पठण करू शकतात. भगवान शिवांची 108 नावं म्हणू शकतात. रुद्रपठण येत असेल तर रुद्रपठणही तुम्ही करू शकतात. तुम्हाला ज्या काही सेवा, स्तोत्र किंवा मंत्र म्हणता येत असतील ती तुम्ही म्हणू शकतात. पण जर यापैकी तुम्हाला काहीच जमत नसेल तर फक्त मनापासून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत राहायचं आहे. आता भगवान शंकरांना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये एखादं फळ, खडीसाखर किंवा घरामध्ये उपलब्ध असलेला एखादा साधा उपवासाचा पदार्थ ठेवू शकतात. तुमच्या श्रद्धेनुसार दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे. आता यानंतर भगवान शंकरांची आरती करा, गणपती बाप्पाची आरती करा, देवीची आरती करा. तुम्हाला जी आरती येत असेल ती आरती म्हणायची आहे. आरती झाल्यानंतर भगवान शंकरांना मनापासून नमस्कार करा आणि आजच्या या पूजेमध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा अशी मनोभावे प्रार्थना करा. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते. जर तुम्ही एखाद्या विशेष मनोकामनेसाठी जसं की पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती किंवा सौभाग्यासाठी पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असाल तर पार्थिव शिवलिंग तयार करताना मातीमध्ये थोडंसं दूध, दही किंवा तूप मिसळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे. कारण भगवान शंकरांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू प्रिय मानल्या जातात आणि पांढरा रंग हा संतान, सौभाग्य आणि चंद्रदेवाशी संबंधित मानला जातो. म्हणून अशा प्रकारची मनोकामना असेल तर मातीमध्ये थोडंसं दूध, दही किंवा तूप मिसळून त्यानंतर त्या मातीपासून पार्थिव शिवलिंग तयार करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्थिव शिवलिंग किती वेळ ठेवायचं आणि त्याचं विसर्जन केव्हा करायचं. पार्थिव शिवलिंग हे कायमस्वरूपी ठेवण्यासाठी नसतं. जर तुम्ही दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असाल तर दररोज नवीन पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायची परंपरा आहे आणि म्हणून पहिल्या दिवशी तयार केलेलं पार्थिव शिवलिंग संपूर्ण श्रावण महिना ठेवून त्याची पूजा करत राहायची नाही. पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन आपल्याला करायचं असतं. पार्थिव शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासापासून ते 1 तासाच्या आत पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करण्याची पद्धत आपल्या शास्त्रामध्ये सांगितली जाते. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी साधारण अर्ध्या ते 1 तासाच्या आत विसर्जन करा. पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन कसं करायचं ते पाहूया.
पूजा झाल्यानंतर लगेच घाईघाईने शिवलिंगाचं विसर्जन करू नका. पूजेचा दिवा शांत होऊ द्या. पूजेमध्ये ठेवलेला प्रसाद घरातील व्यक्तींना खायला द्या. पूजेमध्ये ठेवलेली दक्षिणा तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकतात किंवा तुमच्या श्रद्धेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता. पूजेमध्ये वापरलेली फुलं आणि पानं कचऱ्यामध्ये न टाकता बागेतील मातीमध्ये तुम्ही टाकू शकता. आता पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन आपल्याला करायचं आहे. जर तुम्ही कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंग तयार केलं असेल तर त्याच कुंडीमध्ये त्याचं विसर्जन करू शकतात. शिवलिंगावर थोडंसं पाणी टाका आणि अगदी हळुवारपणे हाताने ते मातीमध्ये मिसळू द्यायचं आहे. शिवलिंग जोरात फोडायचं नाही किंवा तोडायचं नाही. अगदी प्रेमाने आणि भक्तिभावाने ते मातीमध्ये विसर्जित करायचं आहे. किंवा जर तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर शिवलिंग तयार केलं असेल तर त्याचं विसर्जन तुम्ही वाहत्या पाण्यात करू शकतात किंवा अगदीच तुमच्या झाडांमध्ये जी माती आहे तिथे सुद्धा तुम्ही त्या पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करू शकतात. फक्त त्या शिवलिंगाची जी माती आहे ती कुणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि बघा, जर तुम्हाला या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याचा संकल्प करायचा असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. दररोज नवीन पार्थिव शिवलिंग तयार करायचं, त्याची पूजा करायची आणि पूजा झाल्यानंतर त्याच दिवशी त्याचं विसर्जन करायचं. पूजा झाल्यानंतर भगवान शंकरांना मनापासून नमस्कार करा. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती महादेवाला सांगा, पण त्यासोबत एक सुंदर प्रार्थना नक्की करा. हे महादेवा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या आणि माझ्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या. माझ्या इच्छा पूर्ण करा. कारण आपण पूजा फक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करत नाही, तर भगवान शिवाप्रती आपली श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा पूजा करत असतो. तर 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा नक्की करू शकता. दररोज पूजा करणं शक्य असेल तर दररोज करा. दररोज करणं शक्य नसेल तर श्रावणातील सोमवार, प्रदोष किंवा तुमच्या श्रद्धेनुसार शुभ दिवशी ही पूजा करू शकता. महादेवाच्या पूजेसाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही. साध्या पाण्यानं, बेलपत्रानं आणि मनापासून केलेल्या ओम नमः शिवाय या मंत्राचं जपानं सुद्धा तुम्ही भगवान शंकरांची सेवा करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव असू द्या. आता ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.